नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सपेन्स रेशो याबद्दल माहिती घेणार आहोत. आता जसं की शेअर मार्केटमध्ये शेअर्समध्ये बाय सेल करतात तेव्हा तुम्हाला ब्रोकरेज चार्जेस पे करावं लागतं आणि त्याच पद्धतीने म्युच्युअल फंडमध्ये कोणते चार्जेस पे करावं लागतात का फंड मॅनेजर तुम्हाला फ्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून देत असतो का नाही. फंड मॅनेजर हे तर असतो एक्सपेन्स रेशो आणि एक्सपेन्स रेशो प्रत्येक फंडचा वेगवेगळा असतो. फॉर एक्झाम्पल 0.1 to 2% ह्यामध्ये तो एक्सपेन्स रेशो असू शकतो. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एका फंडमध्ये 100 रुपये गुंतवणूक केलेली असेल आणि त्या फंडचा एक्सपेन्स रेशो 1% असेल तर ते एक्सपेन्स रेशो काउंट कसा होतो 100 into 1% डिवाइड बाय 365. म्हणजे एक्सपेन्स रेशो हा तुमच्या एनएव्ही मधून डेली बेसिस वरती डिडक्ट होत राहतो. जो तुम्हाला स्क्रीनवरती एनएव्ही दिसत असतो पर्टिक्युलर फंडचा जो तुम्ही गुंतवणूक केलेला असता जो तुम्हाला एनएव्ही तुम्हाला शो होतात डेली बेसिस वरती त्यामधनं ऑलरेडी डिडक्ट झालेले असतात एक्सपेन्स रेशो. ओके, आणि हे डेली बेसिस वरती होतात. आता फॉर एक्झाम्पल जर तुमची गुंतवणूक व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू 100 रुपयेवरनं 120 रुपयावरती गेलं तर तिथेही सेम प्रोसेस होतं. 120 into 1% डिवाइड बाय 365 त्या दिवसाचा तो एनएव्ही एक्सपेन्स रेशिओ असतो. हाच एक्सपेन्स रेशिओ डेली बेसिसवरती डिडक्ट होत राहतो. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.